गुरु या शब्द ही संकल्पना मला वाटतं की अगोदर आपण डिस्कस केलेली बरी होईल. तर गुरु हा शब्द गु आणि रू अशा दोन अक्षरांचा मेळ. तर शास्त्रांमध्ये गु याचा अर्थ अंधार, रू याचा अर्थ प्रकाश, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा व्यक्ती, याला गुरु असं म्हटले. नमस्कार. आज आषाढी पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. आमच्या रिअल हिरोजच्या टीम कडून आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जे जे आपणासी ठावे ते सर्वांसी देई, शहाणे करून सोडी सकळ जना, तोची गुरु खरा चरण तयाचे आधी धरा. मित्र हो, गुरुपौर्णिमा का साजरी करावी, कशी साजरी करावी, योग्य आध्यात्मिक गुरु कसा निवडावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत हार्टफुलनेसचे समन्वयक आदरणीय नितीन भोसले सरांना. चला तर मग आजच्या गप्पा नितीन सरांसोबत. नमस्ते, मी अभिजित. आजच्या आपल्या या गुरुपौर्णिमेच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री नितीन भोसले सर, की जे हार्टफुलनेस कोल्हापूरचे विभागीय समन्वयक आहेत. तर आपण हार्टफुलनेस या संस्थेचे विभागीय समन्वयक आहात, तर आम्हाला या हार्टफुलनेस संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का? जरूर. तर हार्टफुलनेस ही संस्था जवळपास 100हून अधिक वर्ष या मानवी सेवेसाठी, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अविरत प्रयत्न करते. जवळपास 160हून अधिक देशांमध्ये याचा प्रसार झालेला आहे. ही संस्था जगभरामध्ये लोकांमध्ये ध्यानाचे फायदे, गरज या गोष्टींबद्दल जागरूकता आणते आहे. ही जागरूकता आणताना कुठलाही व्यवहार, कोर्स, पैसे, देवाणघेवाण, प्रसिद्धी किंवा काही त्याग बंधनासारख्या अपेक्षा, इच्छांशिवाय किंवा प्रसिद्धीच्या अपेक्षाशिवाय अतिशय उदात्त हेतून हे काम करते, की ज्याची वैशिष्ट्य अशी आहेत की आम्ही याच्यामध्ये लोकांना सांगतो की ईश्वरासारखं बनण्यासाठी आपण हा अध्यात्म करणं आवश्यक आहे. वेरॅज या सर्व आध्यात्मिक प्रवासामध्ये बहुतांशी लोक ईश्वराकडून काहीतरी प्राप्त व्हावं या उद्देशाने अध्यात्म करतात. तर हार्टफुलनेस या पद्धतीचा स्पष्ट संदेश, मेसेज असा आहे की आपण आध्यात्मिक साधना करून ईश्वरासारखं बनावं. जोपर्यंत आम्ही ईश्वरासारखे बनत नाही तोपर्यंत आम्ही समस्या निर्माण करणारी व्यक्ती राहू. तर आपल्याला जीवनाला आनंदी, सहज, प्रभावी करायचं असेल तर आम्हाला प्रभावी म्हणजे ईश्वरासारखंच होणं आवश्यक आहे. तर हा महत्वाचा धागा, हा ह्याच्यातला महत्वाचा मेसेज आहे. तर मी सगळ्यांना, ऐकणाऱ्यांना म्हणेन की हार्टफुलनेस बद्दल कुणाला अजून जागरूक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला विचारू शकता. नितीन सर आपल्याला आज गुरुपौर्णिमेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर अधिक वेळ न दवडता मी त्यांच्या पुढे पहिला प्रश्न ठेवू इच्छितो. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये गुरुपौर्णिमेबद्दल कुतूहल किंवा काही प्रश्न असतात की गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं काय आहे, किंवा गुरुपौर्णिमा ही संकल्पनाच नेमकी कशी उदयास आली, कधीपासून आली. भारताच्या प्राचीन परंपरेबद्दल ही याच्यामध्ये बोललं जाते, अलीकडेही बोललं जाते. इतक्या वर्षापासून हे चालत आलेली गोष्ट आहे. तर आपल्या लोकांना याबद्दल माहिती हवी की का नेमकं कसं चालू झालं, आणि याच्याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. जर ऍक्च्युली ही गुरुपौर्णिमेला एक दुसरा शब्दही वापरला जातो, ज्याला व्यास पौर्णिमा पण म्हणतात. म्हणजे ऋषी व्यास या गुरु परंपरेच्या टाइम पासून याचं सेलिब्रेशन किंवा उत्सव हा विषय याच्यातून सुरू झाला. याच्यामध्ये असतं काय तर एखादा शिष्य एखाद्या गुरुला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणा, किंवा तो आवर्जून वेळ काढून त्या गुरु बरोबर राहतो. आणि असं म्हटलं जातं की गुरु या वेळेला त्या शिष्याला भरभरून आध्यात्मिक शिदोरी देतो. तर हा एक गुरु आणि शिष्य एकत्रित, शिष्य त्याला कृतज्ञता देण्यासाठी
आणि गुरु त्याला भरभरून आध्यात्मिक शिदोरी देण्यासाठी एकत्रित साजरा केला जाणारा हा फार महत्वाच्या सणांसारखा एक हा उत्सव आहे. तर याच्यामध्ये फार दुसरं काय नसून कृतज्ञतेचा दिवस म्हणता येईल. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही जसं म्हणला ह्यालाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. म्हणजे भारताच्या फार प्राचीन काळापासून म्हणजे 5 ते 7 हजार वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि अजूनही टिकून आहे. हे खऱ्या अर्थानं एक वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे आपल्या संस्कृतीचं, की बिलकुल. गुरुपौर्णिमे अजूनही आपल्यामध्ये साजरी केली जाते. तर पुढं लोकांच्या मध्ये असे प्रश्न असतात बरेच, की गुरु हा ज्ञान देणारा असतोय किंवा गुरु हा आध्यात्मिक शिदोरी देणारा आहे. तर नेमकं गुरुची आवश्यकता आहे काय, की ज्ञान देण्यासाठी किंवा ही आध्यात्मिक शिदोरी देण्यासाठी? कारण की आता आपण सध्याच्या जगामध्ये बघतोय की लोकांना पुस्तक वाचून पण ज्ञान मिळू शकते, इंटरनेटवरून पण ज्ञान मिळू शकते. आधीचा जमाना एक वेगळा होता आणि आत्ताचा जमाना एक वेगळा आहे. आता लोकांचा समाज असा आहे की आपल्याला कशातूनही ज्ञान मिळू शकते. परंतु आपण असं म्हणू शकतोय काय, की गुरुची आता आवश्यकता आहे काय आपल्या सगळ्यांसाठी? हो, नक्कीच आवश्यकता आहे. त्याच्यातला फरक असा आहे की एक म्हणजे इन्फॉर्मेशन घेणं किंवा देणं, म्हणजे माहितीचा आदान प्रदान आणि ज्ञान या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत आहे. ज्ञान हे कायम अनुभवानंतर प्राप्त होतं आणि माहिती ही कुठूनही आपण एक्सचेंज करू शकतो. पुस्तकातली माहिती ज्ञान घेऊ शकता किंवा इंटरनेटमधून मिळतं. तर ही बऱ्या अंशी माहिती आहे. तर आपल्या आध्यात्मिक या धरोहराचा फाउंडेशन असं म्हणतं की ज्ञान हे अनुभवांतीच मिळतं, म्हणून अनुभव हा त्याच्यातला महत्वाचा धागा आहे. ओके, मग जर आता आपण अनुभव हाच महत्वाचा धागा आहे असं जर म्हटलं, तर मग काही लोक असं म्हणतात की अनुभव हाच गुरु आहे, किंवा काही लोक म्हणतात की आपले आई वडील हेच आपले गुरु आहेत, शिक्षक हेच गुरु आहेत. तर मग त्यांना गुरु मानायचं काय, या सगळ्यांनाच गुरु मानू शकतोय आपण? तत्वतः अनुभव हा प्रत्येकानं त्याच्या क्षमतेतून त्याचा धडा किंवा आकलन केलेल्याची स्थिती आहे. ही प्रत्येकाची स्वतःच्या आंतरिक स्थिती, शुद्धता, त्याची आध्यात्मिक बैठक याच्यातून, त्या प्रसंगातून त्यानं घेतलेला लेसन आहे, धडा, ती त्याची समज आहे. ती समज त्याच्या क्षमतेवरती अवलंबून आहे. त्यामुळं त्यानं जी समज बनवली आहे ती परिपूर्ण अशी समज होऊ शकते असं जरुरी नाही. त्यामुळं अनेक लोक आपला अनुभव आणि आपली समज सांगतात, त्याच्यामध्ये खूप सारा फरक दिसतो. त्याचं कारणच ते आहे. त्याच्यामुळे आमचा अनुभव हा आमचा गुरु काही अंशी होऊ शकतो, पण गुरु तत्वतः हे एक अतिशय व्यापक संकल्पना आहे की त्या व्यापक संकल्पनेकडे आपण विस्तारित येऊ. पण त्या अनुभवांना अगदी गुरु मानणं ही थोडं घाईचं, गडबडीचं होईल. ओके, मग आई वडिलांना गुरु आपण मानायला पाहिजे काय? आई वडिलांना आपण आदर ठेवायला पाहिजे असं शास्त्रही म्हणते की ते आपले पहिले गुरु आहेत. ते अशा अर्थानं आदरयुक्त असं म्हणतात. त्याचं कारण काय, की बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आई बाबांकडून शिकतो. पण गुरु ही जे तत्व आहे, या तत्वाचा मूळ उद्देश आहे की आमची आध्यात्मिक उन्नती व्हावी. मग प्रश्न येतोय की आध्यात्मिक उन्नतीचा अर्थ म्हणजे परिपूर्णतेकडे जाणं. तर माझी आई जर खरोखर अगोदरच परिपूर्णतेची सीमा गाठलेली असेल तर ती मला गुरु होऊ शकते. पण एखादी आई तिच्या भौतिक जीवनातले तिचे अनुभव किंवा त्याचा सार जर माझ्या समोर ठेवत असेल तर या अनुभवांचं गुरु या तत्वाशी सामान्यता म्हणजे समानता आणणं हे थोडं चुकीचं होईल. त्यामुळं आई ही कृतज्ञतेचं, आभाराचं, रिस्पेक्टचं मोठं स्थान आहे. पण गुरु जे आमच्यामध्ये साक्षात्कार आणतो, तर आपली आई जर आमच्यामध्ये साक्षात्कार आणू शकत असेल, त्या अवस्थेला ती पोचली असेल, तर अशी आई सुद्धा गुरु होऊ शकते. आणि जर असं नसेल तर ती आई आपली गुरु, ज्याला आपण महत्वाचा उद्देश मानतो हिंदू आध्यात्मिकतेच्या पायामध्ये, ते म्हणजे आम्हाला गुरु
त्या दिव्य तत्वाशी जोडतो, दिव्यत्वापर्यंत नेतो. जर असं आई करू शकत असेल तर ती ऑलरेडी गुरुतुल्य असायला हवी. जर असेल तर आईही गुरु होऊ शकते, आणि असं जर नसेल तर आई आणि बाबा हे भौतिक जगातले मार्गदर्शक असू शकतात, पण ते गुरु नाही असू शकत. की म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या ह्या बोलण्यातून मला समजलेली गोष्ट इतपत आहे की गुरु ही काहीतरी व्यापक संकल्पना असायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे, सुचवण्यात आलेलं आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी ही विलक्षण अशी गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, की जो आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. मग ते काय आहे त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत, की आध्यात्मिक दृष्ट्या गुरु कसा आपल्याला पुढे घेऊन जात असतो. परंतु शालेय जीवनामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे की शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात, त्याचबरोबर आपल्याला जिथं आपण चुकत असतो तिथे लेसन्स देत असतात. तर शिक्षकाला आतापर्यंत आम्ही स्वतः तर गुरु मानलेला आहे. तर आता जसं तुम्ही सांगितला त्या पद्धतीने शिक्षक हा गुरु कुठपर्यंत आपल्याला नेऊ शकतोय याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. मला वाटतं की याच्यामध्ये प्रथम आपण गुरु या शब्द ही संकल्पना मला वाटतं की अगोदर आपण डिस्कस केलेली बरी होईल. तर गुरु हा शब्द गु आणि रू अशा 2 अक्षरांचा मिळेल. तर शास्त्रांमध्ये गु याचा अर्थ अंधार, रू याचा अर्थ प्रकाश, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा व्यक्ती, याला गुरु असं म्हटले. तर आता आपण शिक्षक आणि गुरु याच्यात तुमच्या म्हणण्यानुसार काय फरक आहे का, असा साधारण तुमचा प्रश्न आहे. तर शिक्षक जो आम्हाला मार्गदर्शन देतो, प्रेरणा देतो, काही भौतिक गोष्टींमध्ये मदत देतो, स्पष्टता देतो, पण एकूण या शिक्षकाची मर्यादा, भौतिक गोष्टीबद्दलची समज, मार्गदर्शन इथपर्यंत मर्यादित आहे. कोणताही शिक्षक एखाद्याला आत्मसाक्षात्कार, ईश्वरीय अनुभव किंवा ईश्वरीय स्थितीपर्यंत पोचवणे हे शिक्षकाच्या क्षमतेमध्ये बसत नाही. त्यामुळे शिक्षक आणि गुरु याच्यामध्ये तत्वतः समानता किंवा तुलना अशी काहीशी नाही आहे. शिक्षक हा काही अंशी आपल्याला ईश्वराच्या बाह्यांगाची, बाह्य अस्तित्वाची किंवा त्याच्याकडे जाण्याबद्दलची प्रेरणा पण देऊ शकेल, पण तो ईश्वराचा अनुभव देऊ शकेल अशी शक्यता शिक्षक या क्षमतेमध्ये पोचत नाही असं मला वाटतं. तर गुरु याचा अर्थ जो सामान्य माणसाला त्याच्या अज्ञानाच्या अंधारातून पूर्वधारणा, कल्पना, मत, समज याच्या ज्या जळमट्यांमधून काढून, या अंधारातून काढून जो प्रकाशाकडे नेतो, तो गुरु असतो, ते गुरुतत्व असतं. त्यामुळे शिक्षक हा खूप मर्यादित भाग आहे. त्याच्यानंतर शिकवणे हीच मुळी गुरुच्या एकूण व्यापक क्षेत्रामधला सगळ्यात खालचा दर्जा मानला जातो. तो अशा अर्थाने की जर समोरचा एखादा विद्यार्थी शिकूच इच्छित नाही, शिकण्याची इच्छाच नाही आहे त्याच्याकडे, तर आणि समोरचा गुरु समजा श्रीकृष्ण एवढा महान आहे, तो शिकवू शकेल का त्याला? नाही शिकवू शकत. म्हणजे या शिकवण्याला मर्यादा आहे. त्यामुळं आपण ज्यांना शिकवणारे गुरु मानतो ते मुळी या जगतातली खूप मर्यादित गोष्ट आहे, खूप कच्ची आहे, खालच्या पायरीवरची आहे. ओके. म्हणजे आपल्याला गुरु ह्या संकल्पनेबद्दल हळूहळू थोडं समजत आहे की शिक्षकाच्या पलीकडे जाऊन, की जो एखादा विद्यार्थी शिकायला तयार नसेल तर तिथे शिक्षक काही करू शकणार नाही, परंतु गुरु काही मदत करू शकेल काय? असा जो न शिकणारा शिष्य असेल तर मग गुरु त्याला काय कशा प्रकारे मदत करू शकतो? ओके. जसं तुम्ही सुरुवात केला होता की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा. मग हे 3 त्रिदेव जे मानलं जातं त्यांचं सगळ्यांचं एक तत्व आहे ती, ज्याच्यामध्ये जसं उदाहरणार्थ महेश संहाराचं तत्व आहे, विष्णू पालनाचं, आणि जसं ब्रह्मा उत्पत्तीचं. तर एखादा गुरु एखाद्यामध्ये वाईट वृत्तींचा संहार करतो, काढून टाकतो,
म्हणून त्याला उदाहरणार्थ महेश म्हणतात. ओके. ज्याच्यामध्ये दैवी कल ठेवणे ही उत्पत्ती आहे म्हणून त्याला ब्रह्मा असं म्हटलं. ओके. आणि विष्णू जे पालन करतो म्हणजे त्याचं पोषण सुद्धा गुरु करण्याचं काम करत असतो. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याकडे समजा शिकण्याचा कल नाही, इंटरेस्ट नाही, तिथं त्याचं इतर इच्छांमध्ये भटकणारं रुतलेलं मन काढायचं असेल तर त्याच्या जुन्या वृत्तीतून त्याला काढावं लागेल ना. मग ते महेशाचं काम आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये दैवी कल ठेवायचा असेल तर दैवी अनुभव ठेवायला लागेल प्रथम, म्हणून उत्पत्तीचं ब्रह्माचं काम. मग त्याच्यानंतर त्या झाडाला जसं पाणी घालत राहावं लागेल तसं त्याचं परत एकदा सतत संवर्धन आध्यात्मिक ऊर्जा देऊन करणं म्हणजे विष्णू पालन झाला. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर असं म्हटलं. तर आज आपल्याला या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा या आपण फक्त हे म्हणायचो आतापर्यंत, मी तर स्वतः आता हे फक्त म्हणायचो, परंतु त्याचं किती मोठं महत्व आहे. किंवा एक गुरु तिघांचीही कामं करू शकतोय. म्हणजे संहाराचं काम, पालन पोषण करण्याचंही काम गुरु करू शकतोय. तर सर मग आम्हाला माहिती हवी आहे की असे गुरु आता अस्तित्वात आहेत काय, किंवा हे आपण कसं चेक करू शकतोय, कसं आपल्याला कळेल की एखादा योग्य गुरु कोण आहे. कारण की आत्ताच जर आपण जग बघितलं तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीच काही आपल्याला दिसून येतात की स्वतःला गुरु म्हणून घेत असतात. तर आपल्याला समजेल कसं की गुरु नेमका कोण आहे, याबद्दल थोडं मार्गदर्शन कर. जरूर. गुरु हे जे तत्व आहे हे बहुतांशी बऱ्याच वेळा शास्त्रातले सगळे अनुभव पुरावे जर काढले तर याच्यामध्ये गुरु बहुतांशी बऱ्यापैकी तो हयात अवस्थेत असलेली एक दैवी स्थिती धारण केलेली व्यक्ती असते. ती व्यक्ती ओळखायची कशी, तर मग बऱ्याच वेळा याच्यात गल्लत अशी होते की एखाद्याचं पांडित्य, एखाद्याचं सौंदर्य, एखाद्याची शरीरयष्टी, एखाद्याचं भाषा वक्तृत्व याला आकर्षित होऊन, यापासून आकर्षित होऊन एखादा जर गुरु म्हणून जात असेल तर तो गल्लत करतोय. पण बहुतांशी असंच होताना आपल्याला आजूबाजूला दिसत असेल. मग आपल्याला ह्याच्यात सावध कसं व्हायचं, ओळखायचं कसं एखादा गुरु की खरोखरच सक्षम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करावी लागेल की जी सहज पुरावा आपल्याला देऊ शकेल. तुम्हाला वाटलं की समोरची व्यक्ती ही ऐकून आहे की मी काही सक्षम आहे, तर तुम्ही त्याच्या पांडित्याकडे, त्याच्या रेफरन्स किंवा पुस्तकांबद्दलच्या माहितीकडे न जाता तुम्ही सहजपणे त्याच्या जवळ जाऊन बसा, डोळे बंद करा आणि त्याच्या बाजूला फक्त बसल्याने तुम्हाला जर शांतीचा अनुभव होत असेल तर समजा याच्या अंतरंगातल्या वृत्ती स्थिर झालेल्या आहेत, शुद्ध झालेल्या आहेत. या गुरुतुल्य व्यक्तीच्या अंतरंगात शांती विराजतीये, तीच शांती प्रकट होतीये आणि त्या प्रकट झालेल्या शांतीचा अनुभव होतोय आणि शांती घेणाऱ्या माणसाच्या वृत्ती स्थिर होत आहे, त्यालाही शांती अनुभवायला लागते. तर याचा अर्थ काय की सहज गोष्ट आहे की याच्या शेजारी बसल्याने जर माझ्या वृत्ती स्थिर होऊन शांती अनुभवता येत असेल तर प्रथम दर्शनी आम्हाला मानायला हरकत नाही की ही व्यक्ती मला आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा मदत देऊ शकते. तदनंतर ही त्या शिष्याने त्या गुरुचं भरपूर परीक्षा करावी. जसं विवेकानंदांनी परमहंसांची खूप वेळा केली. एकदा तर ते त्यांच्या बेडशीटच्या खाली काही पैसे ठेवतात आणि परमहंस येऊन बसल्यावर टणकन उडी मारतात आणि म्हणतात नक्कीच इथं कुठेतरी माया आहे. तर नक्कीच विवेकानंदांसारखा एखादा महानच पाहिजे की जो आपला गुरु सुद्धा हे नाणं वाजवूनच घेऊ इच्छितो. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा घेत का राहायला पाहिजे, कारण गुरुला तुम्ही समर्पित होणं हे अत्यंतिक आवश्यक आहे. मग आम्ही डाकूला समर्पित व्हावं का, नाही, मग हे नाणं वाजवून तर घ्यायला पाहिजे. मग उदाहरणात दुसरं एक उदाहरण देतो की विवेकानंद खूप परीक्षानंतर ज्यांनी शेवटची परमहंसांची परीक्षा घेतली की एक दिवस ते रात्रीचा खूप जोरात पाऊस पडत असतो आणि दोघे गप्पा मारत असतात.
अचानक परमहंस आपलं पोट धरून जमिनीवरती लोळायला सुरू करतात. तर विवेकानंदांना फार आश्चर्य वाटतं की आता सगळं काही ठीक होतं, अचानक यांना काय झालं. आणि थोड्या वेळाने ते उठतात आणि धावत सुटतात. विवेकानंदही त्यांच्या पाठी जातात आणि एका झोपडीत जातात परमहंस. तिथे एक वृद्ध स्त्री, फार अशी कृश, तिला खूप टॉयलेट आलेलं असतं, पोट दुखत असतं. अजून थोडा वेळ झाला असता तर तिला कदाचित अंथरुणात तिला टॉयलेट करावं लागेल. ते तिला उचलतात आणि तिचं टॉयलेट वगैरे सगळं आटोपून तिला परत झोपवतात आणि त्यांच्या पोटातलं दुखणं सगळं शांत होतं. मग विवेकानंदांना वाटतं की ही व्यक्ती किती महान आहे की तिथं होणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वेदना ही अनुभवते, ती वेदनेचा अंश आपल्यामध्ये घेते, नुसती घेत नाही, तिथं जाते आणि त्या व्यक्तीला त्या वेदनेतून बाहेर काढते. तर इथं शिकवणं आहे का, समजवणं आहे का, प्रात्यक्षिक आहे महानतेच. मग अशा गुरूंना किती वेळा चेक करणार, आयुष्यभर चेक करत बसावं का? तर मग अशी वेळ येते की तिथं आपण त्या गुरुला समर्पित व्हावं आणि ते जे म्हणतात ते ऐकत राहावं, आध्यात्मिक उन्नती होत राहील. तर आमची ही खूप मोठी ड्युटी आहे की प्रलोभनांना, बुद्धींना, पांडित्याला, शास्त्रांचा आधार मानणाऱ्याला गुरु घेण्याऐवजी त्याचे परीक्षा जरूर करा. ओके. तर सर्वसामान्यपणे लोक वेगवेगळ्या गोष्टींना गुरु म्हणून मानत असतात. जसं की काही जण अवताराला गुरु मानलं जाते, देवाला गुरु मानलं जाते, संतांना गुरु मानलं जाते. म्हणजे जी व्यक्ती आता हयात नाही, काहीतरी कितीतरी हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात होती, अशा व्यक्तीला आता आपण गुरु मानू शकतोय काय? किंवा एखाद्या दैवी गोष्टीला, देवाला गुरु मानू शकतोय? प्रथम सोप्पा आपण दोन विषय जेव्हा मांडतो आहे तेव्हा स्पष्ट तुमच्या प्रश्नामध्ये एकच उत्तर स्पष्ट आहे की गुरु आणि ईश्वर या दोन मुळी संकल्पना भिन्न आहे. तर ईश्वर आणि गुरु, तर गुरु हा कायम हयात व्यक्ती आहे. ईश्वर हे जसं कृष्ण भगवान गीतेमध्ये म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी येत राहील. तर बऱ्याचशी अवतारांची भूमिका ही डिस्ट्रक्टिव्ह असते. मोठा बदल आणण्यासाठी बराच विध्वंस करावा लागतो. जसं मोठं महाभारत होतं, मोठं रामायणाचं युद्ध, की जिथं अधर्म एवढा खाली पडला आहे की तिथं लोकांना समजावून ऐकत नाहीये, बदल होत नाहीये. तेव्हा परिवर्तनासाठी फार मोठा काळ वाट पाहून एखादा अवतार येतो आणि एक मोठा बदल, शिफ्ट आणतो, ज्याच्यासाठी बहुतांशी डिस्ट्रक्शन, विध्वंस, संहार करावा लागतो. पण गुरूंचं कार्य याच्या बिलकुल भिन्न आहे की त्यांच्याकडे असीम पेशन्स आहे की जे एखाद्या माणसाला बदलण्यासाठी साधना देतात, त्याच्यामध्ये धर्माचं काय म्हणा बीज ठेवतात, त्याला अध्यात्मापर्यंत घेऊन जातात, त्याला ईश्वरापर्यंत घेऊन जातात. या सर्व प्रवासामध्ये एखाद्या माणसाचं मनुष्य प्राणी या अवस्थेपासून मनुष्यापर्यंत आणि तिथून त्याला दैव्य मानवापर्यंत नेण्याचं काम गुरु करतो. तुम्ही शास्त्रात कुठे मला एखादा रेफरन्स द्याल का की एखादा गुरु किंवा एखादा ईश्वरीय अवतार त्यानं एखाद्याला असं दीक्षा दिली आहे आणि एखाद्याला समर्थ गुरु अवस्थेला नेले? तर एक गुरु एका शिष्याला तदनंतर गुरु होईल या अवस्थेला पोहोचवतो. तर दोघांच्या भूमिकाच भिन्न आहेत. तर म्हणून असं म्हटलं जातं की गुरु मार्गदर्शन देईल, परिवर्तन देईल, ईश्वर दर्शन देईल. याची एक छोटीशी स्टोरी सांगतो मी तुम्हाला. एकदा वारीहून परत आल्यानंतर संत मंडळी एकत्रित बसले असताना गोरोबा कुंभार वेगवेगळ्या लोकांच्या डोक्यावरती काठी आपटत असतात, सांगत असतात की याचं मडकं कच्चं, याचं एकदम ठीक आहे.
तर नामदेवाच्या डोक्यावरती ते काठी मारून म्हणतात, नामदेवाचं मडकं अजून कच्चा आहे. नामदेवाला भलं वाईट वाटतं. नामदेव अगदी रडत रडत विठ्ठलाकडे जातात. अर्थात आम्ही एक छोटी स्टोरी, मुलांसाठी एक नाटक बसवलं होतं, त्याच्यातले काही डायलॉग आहेत. तर नामदेव जातात आणि विठ्ठलाला म्हणतात, जर हे मडकं कच्चं असेल तर माझ्या जीवनातला सर्व भाग, सर्व वेळ मी तुझ्या पायाशी आहे. आणि जर हे मडकं कच्चं असेल तर दोषी मग विठ्ठला तू असायला हवास. माझ्याकडून काय कमी पडलाय? तर मी विठ्ठलाची त्या नाटकामध्ये असे डायलॉग दिले होते, ते असे की, गुरु आधीन सकल देव, गुरु आधीन पितर मानव. तर तिथं विठ्ठल म्हणतात की, नामदेवा मी तुला दर्शन देईन, मार्गदर्शन बाकी मी नाही देऊ शकत. पण नामदेव म्हणतात, मग मी काय करायला हवं? तर ते म्हणतात, माझं ऐक, औंढ्या नागनाथाला जा. त्या औंढ्या नागनाथामध्ये एक खेचर नावाची एक व्यक्ती, म्हणजे गुरुतुल्य व्यक्ती. तर नामदेवाला सांगतात की तुम्ही खेचरांकडे जा. मग विठ्ठलाच्या आज्ञेप्रमाणे नामदेव जातात औंढ्या नागनाथाला आणि मंदिरात जाऊन पाहतात तर खेचर नावाचे गुरु पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले असतात. नामदेवाला भलं आश्चर्य वाटतं की हा काय विचित्रपणा आहे आणि मला कुठे पाठवलंय. तर हे त्यांच्या मनात चाललेले विचार तिकडे खेचर टिपतात आणि खेचर म्हणतात, हे बघ, जिथं तुला वाटतं ईश्वर नाही तिथेही माझे पाय ठेव. मग बड्या कुतूहलाने जाऊन नामदेव त्यांचे पाय उचलतात आणि जिथं पाय ठेवला तिथं पिंडी तयार होत असते. अजून दुसरीकडे ठेवला तिथं पिंड तयार होते. मग नामदेवांच्या डोळ्यात अश्रू भरतात आणि नामदेवांना एक कमालीचा धडा मिळतो. तो म्हणजे काय की, मी ज्या विठ्ठलाच्या पायी एवढा वेळ घालवला तिथं मला हा साधा मेसेज शिकता आला नाही की ईश्वर सर्वव्यापी आहे. आणि या व्यक्तीनं क्षणार्धात माझ्या अंतरंगात अनुभव देऊन, सिद्धांत देऊन मला लेसन शिकवलं. आता काही अंशी नामदेवाला साक्षात्कार आहे की जो पुस्तक वाचून होऊ शकेल का? नाही. तर हे हयात गुरुचं महत्व आहे. म्हणून विठ्ठल आणि नामदेवाला खेचरांकडे पाठवले. तर गुरु हे स्थान भिन्न आहे आणि ईश्वर हे भिन्न आहे. म्हणून काही अवतार, जसं कृष्ण भगवान अवतार आहे, राम अवतार आहे, या सर्वांनाही गुरु लागले होते. मग जर ईश्वराला गुरु लागतं तर मग हे गुरु काहीतरी भिन्न आहे, ईश्वर काहीतरी भिन्न आहे. या दोन संकल्पना, स्थिती, तत्व, यांच्या भूमिका सर्व काही भिन्न आहे. त्या दोन्हीला एक मानता येत नाही. त्यामुळे ईश्वर ईश्वर आहे. तुम्ही ईश्वराला गुरु जर मानत असाल तर मग गुरु आणि ईश्वर सेम होईल, समान होईल. पण म्हणताना आपण म्हणतो ना गुरु आणि ईश्वर, मग गुरुलाच ईश्वर म्हटलं असतं किंवा ईश्वरालाच गुरु म्हटलं. पण ईश्वराला गुरु म्हटलं नाही जात. पण आपल्या शास्त्रामध्ये गुरुला ईश्वर मानलं जातं. म्हणून मगाशी आपण म्हटलं होतं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू वगैरे. बरोबर. आतापर्यंत सर तुम्ही आम्हाला बरीच चांगली माहिती दिला आहात. त्यामध्ये गुरुला ओळखायचं कसं हे आम्हाला आता नव्यानं कळालेलं आहे. परंतु अशा महानतम गुरूंना आपण शोधायचं कसं शोधू शकतो? एखादा सर्वसामान्य व्यक्ती अशा गुरुला कसं शोधू शकतो, या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा. तत्वतः एखाद्या गुरुला शोधण्यात यश मिळवणं हे जणू जवळपास अशक्य आहे. त्याचं कारण असं की, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गोंदवलेकर महाराज बऱ्याच लोकांना प्रचलित आहे. वयाच्या 7व्या की 9व्या वर्षी ते घरातून बाहेर पडतात गुरु शोधार्थ. आता उदाहरण त्याच्यात एक प्रथम महत्वाची गोष्ट काय आहे की, त्या एवढ्या छोट्या गोंदवलेकर महाराजांनाही खात्री होती की आपल्याला आपली उन्नती करायची असेल, साक्षात्कार घडवायचा असेल तर आपल्याला एक हयात गुरु असणे आवश्यक आहे. याचं महत्व समजून त्यांनी गुरु शोधार्थ आपलं घर सोडलं. बराच मोठा प्रवास करत ते अगदी उत्तरेपर्यंत पोहोचले. तर काही गुरूंनी त्यांना, किंवा काही त्या काळातल्या आध्यात्मिक पोचलेल्या लोकांनी
तर त्यांना असं सांगितलं की तू आमचं लेकरू नाही आहेस. त्यापैकी एका गुरुने त्यांना सांगितलं की तू म्हणजे तुझे गुरुजी जे आहेत, गुरुदेव जे आहेत, ते त्यांच्या गुरूंचं नाव आहे तुकामाई. तर तुकामाई यांचं तू लेकरू आहेस, तू त्यांच्याकडे जा. मग ते तुकामाईंपर्यंत पोचतात आणि मग त्यांची आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. मला याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा काय आहे की एखाद्या मुलग्याला जर सांगितलं की तुझ्यासाठी एक सुयोग्य लग्नासाठी मुलगी शोध, त्याला काही दिवस वाटेल की मी एक सुयोग्य शोधली आहे, काही दिवसात वाटेल की आपलं कदाचित शोधणं चुकलंय की काय. तर या शोधासाठी आवश्यक गोष्ट काय आहे, तर एक आयझनबर्ग नावाचे एक नोबेल विनर एक शास्त्रज्ञ होते. त्याने एक सिद्धांत मांडला होता की तुम्ही ज्या गोष्टीला समजू अनुभवू इच्छिता त्या गोष्टीपेक्षा तुम्हाला काही अंशी सूक्ष्म होणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला समजायचं असेल तर तुमची चेतना त्याच्यापेक्षा सूक्ष्म असायला. समजा गुरु ऑलरेडीच एक खूप उदात्त विस्तारित चेतना धारण केलेली जर व्यक्ती असेल आणि मी खूप खाली चेतना असलेला व्यक्ती आहे आणि चेतना विस्तारित व्हावं म्हणून तर मी गुरु शोधार्थ आहे. बरोबर. मग याचा अर्थ काय, छोटी चेतना असलेला व्यक्ती उच्च चेतना असलेल्या व्यक्तीचा आकलन करू शकेल का? नाही. त्याचा अर्थ समज काढू शकेल का? नाही. याचा अर्थ एखादा व्यक्ती गुरु शोधू शकत नाही. माझे गुरुदेव त्याला एक छोटीशी स्टोरी सांगतात. ते म्हणतात, समजा एखादा व्यक्ती मासा पकडायला गेला असेल आणि त्यानं मासा पकडण्यासाठी तो जो काय म्हणतात त्याला, ते जाळं म्हणा, तर मासा त्याला पकडतो की तो मासाला पकडतो? तर उदात्त सक्षम व्यक्ती असक्षम छोट्या याला पकडेल. बरोबर. बरोबर आहे ना. त्यामुळे माणूस हा नेहमी माशाला पकडतो, होय. मासा याला पकडत नाही. अशा अर्थाने एखादा सामान्य साधक, शिष्य किंवा अभ्यासू तो स्वतःसाठी गुरु शोधू शकत नाही, तो तळमळ व्यक्त करू शकतो. ओके. तर मगाशी जसं मी गुरु या संकल्पनेबद्दल बोललो तसं अजून एक संकल्पना आहे. गुरु म्हणजे अशा अनेक तळमळीच्या हृदयांची, अशा अनेक व्याकुळ आध्यात्मिक तहानलेल्या हृदयांची प्रतिसाद म्हणजे गुरु आहे. तर मग अशा वेळी एवढी तळमळ आणि व्याकुळता एवढीच आम्ही बाळगू शकतो. शास्त्र याला काय म्हणतो? शास्त्र म्हणतं की गुरु शोधू नका, कारण ते तुमच्या मध्ये शक्य नाही. मग काय सांगतं शास्त्र? शास्त्र म्हणतं गुरु मिळावा याच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करा. ओके. जर तुमच्या प्रार्थनेमध्ये खरी व्याकुळता, खरेपणा, तळमळ असेल तर त्या काळी हयात सक्षम असलेल्या एखाद्या व्यक्तीपर्यंत ती तुमची प्रार्थना पोहोचेल. मग तो गुरु तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे सर्व क्षेत्रपालन, सर्व व्यवस्था म्हणा किंवा ज्याला सर्कमस्टन्सेस म्हणू आपण, ते तो बनवतो आणि शिष्य आपसूकपणे त्याच्यापर्यंत पोचलेला असतो. किंवा एखादा खूपच व्याकुळ असेल तर गुरु स्वतः त्याचा दरवाजा ठोठावे. तर याचा अर्थ काय आहे? व्याकुळता आणि प्रार्थना याच्या पलीकडे आपल्याकडे करण्यासारखं ते काहीच नाही आहे. त्यामुळं इतर कष्ट न घेता मी म्हणेन प्रार्थना करावी, तळमळ व्यक्त करावी. बाकी राहतं तर त्या गुरुचं, ईश्वराचं काम आहे, त्यानं काय करायचं आहे. त्यामुळं गुरु शोधणं ही तत्वतः कल्पना चुकीची आहे. तसं जर झालं तर मग त्याला अहंकार येईल की मी शोधला आहे. हा, मग हे शोधणं अशक्य आहे. ओके. म्हणजे असं म्हणता येईल काय की शिष्य त्याच्या हृदयामध्ये तळमळता किंवा व्याकुळता तयार करणं आणि गुरुच शिष्याला शोधत असतो? बिलकुल बरोबर आहे. हा प्रतिसाद आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्याकुळता ही साध आहे. ओके. आणि गुरु प्रतिसाद आहे. जर व्याकुळताच नसेल तर प्रतिसादच मिळणार नाही.
तर यातून आपल्याला समजत आहे की आपण गुरुला शोधू शकत नाही, तर आपल्याच हृदयामध्ये ती तळमळ जर आपण तयार करू शकलो तर प्रतिसाद देण्याचं काम गुरु आपल्या बरोबर करू शकेल. आतापर्यंत आपल्याला गुरूंबद्दल बरीचशी माहिती मिळालेली आहे, परंतु एक प्रश्न माझ्या मनात अजूनही आहे की जो मागील गोष्टीशी थोडा संबंधित आहे आणि तो विचारायला थोडा विसरला होता. तर गुरु पुस्तक असतील किंवा ग्रंथ असतील किंवा शास्त्र असतील, यांना आपण गुरु म्हणून मानू शकतोय? नाही मानू शकत. मी हे उत्तर देण्याच्या ऐवजी पुरावे देतो. काही अवतार आले, काही महान संत झाले किंवा आध्यात्मिक अनेक प्रवास करणारी लोक झाली, याच्यामध्ये जवळपास सर्वांनी हयात गुरु घेतले होते. उलट एका शास्त्रामध्ये याचा उल्लेख असाही आहे की ज्याच्याकडे हयात गुरु आहेत त्यांना शास्त्रांची सुद्धा गरज नाही, कारण तो गुरु हा स्वतः जिवंत शास्त्र आहे. मग का शास्त्र नाही घेता येत? तर त्याची मर्यादा शास्त्रांची नसून शास्त्र बाळगणाऱ्यांची असू शकते. उदाहरण एखादा माणूस गीता वाचतो, तर गीता वाचून तो गीतेमधला अर्थ तो त्याच्या क्षमतेतून काढतो. का गीता त्याला अर्थ देते? नाही. गीता आहे, ती म्हणते तुमच्या क्षमतेतून अर्थ काढा. फरक किती मोठा. तर आमची जर क्षमताच कच्ची आहे, तेव्हा गीतेला सांगायचं एक आहे आणि अर्थ जर मी चुकीचा काढत आहे आणि मी जर चुकीचा अर्थ काढून जर प्रवास करायला लागलो, तर दोष गीतेचा की माझ्या अर्थ काढण्याचा? तर दोष माझा आहे. तर यानं पुढे जाणार नाही. आणि जर त्याला ऑलरेडीच गीता काय सांगते हे समजत असेल, तर उदाहरण सांगतो तुम्हाला मी. हाच प्रसंग आहे ना की युद्धक्षेत्रावरती अर्जुनानं अगदी 11th आवरला सांगितलं की मला माझ्याच आप्तस्वकीयांना मारून जर गादीवरच बसायचं आहे, तर मला हे पटत नाहीये. तर त्यानं युद्ध नाकारलं, हो ना. तर मग कृष्णाने गीता समजवायला सुरू केली ना. तर तुम्ही परत एकदा पहा, आठवा, वाचा. तर आपल्यासारखे सामान्य प्रतिप्रश्न आर्ग्युमेंट करतो अर्जुन. जसं की एक आर्ग्युमेंट त्याचा आहे की कृष्ण भगवानाला तो म्हणतो, अर्जुन, की पहा, आता तुम्ही या सगळ्यांना मला मार म्हणता. तुम्ही देता कारण काय? क्षत्रिय धर्माचं पालन कर, धर्माचं रक्षण कर, न्याय रक्षण कर, आणि या सगळ्यांना मार. मगाशी म्हटलं होतात की करुणा हाच धर्माचा पाया आहे. मग विसंगती आहे. आता मग करुणा हाच धर्माचा पाया आहे आणि आता मी यांना मारलं, तर मग करुणेचं काय, धर्माचं काय? तर याचा अर्थ असा आहे की कृष्ण भलेही उदात्त उत्तम प्रकारे जरी समजवू शकत असेल, तरी समजवून घेणाऱ्या माणसाची स्थितीही तेवढीच उदात्त मोठी नको का? बरोबर. म्हणून एखाद्या शास्त्रानं खूप सारी माहिती दिलीच किंवा प्रेरणा मार्गदर्शन दिलंच, तर ते कितपत घेता येईल वाचणाऱ्याला, ते त्याच्या क्षमतेवरती अवलंबून आहे. दुसरं, अजून एक शास्त्राने एक शिष्टाचार बाळगलेला आहे. तो शिष्टाचार असा आहे की शास्त्र ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, आवश्यकतेबद्दल, त्याच्याकडे जाण्याच्या गरजेबद्दल, प्रेरणेबद्दल सर्व माहिती तुम्हाला शास्त्र देईल. तुम्हाला एकही शास्त्र भेटणार नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला शास्त्र साधना करण्याची विधी देते. ओके. तर साधना देण्याची विधी, साधना करवून घेण्याची गोष्ट, मधले अडथळे काढण्याची मार्गदर्शन ही पुस्तकं कशी देऊ शकतील? म्हणून शास्त्राने स्वतः एक शिष्टाचार करून ठेवला आहे की साधना ही हयात गुरु देईल. साधनेपर्यंत पोचा याची प्रेरणा शास्त्र देईल. ईश्वराचं महात्म्य किंवा आवश्यकता आणि याच्यापूर्वी केलेली कार्यांचे दाखले देईल. पण ईश्वर कसा अनुभवायचा हे तुम्हाला गुरुशिवाय शास्त्र नाही सांगू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला हयात गुरु
अंडरलाईन सक्षम गुरु घ्यावा लागेल, की जे शास्त्राची मर्यादा आहे आणि जिथून पुढे गुरुचं काम सुरू होतं. ओके. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये शास्त्र प्रेरणा आहेत, त्याच्याकडे जाण्याची घाई करण्यासाठी आम्हाला पुश करू शकतात, पण शास्त्रांची मर्यादा ही आहे. ओके. तर या उत्तरामधून तुम्ही सक्षम गुरु असं काहीतरी म्हणला, म्हणजे प्रत्येकाला आपला गुरु सक्षमच वाटत असतो. तर सक्षम सर्वोत्तम गुरुची व्याख्या कशी करता येईल, आपल्याला कसं ओळखता येईल? मी परत एकदा गीतेचं, कृष्णाचं, अर्जुनाचंच उदाहरण देईल. जेव्हा कृष्ण भगवान का फार विद्वत्तापूर्ण अवस्थेतून, त्या वक्तृत्वाच्या उच्चतम स्थितीतून अर्जुनाला समजवतायत नाहीत समजवत. याचा अर्थ एखादा गुरु शिकवतो आहे, समजावतो आहे, त्या गुरुचा दर्जा सर्वोत्तम खाली आहे, म्हणजे सर्वात खाली आहे. परत तेच आहे, शिकवणारा जे शब्द किंवा प्रयोग किंवा जे जे काही सांगतो ते समोरच्याच्या ग्रहण करण्याच्या, समजण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. बरोबर. ओके. म्हणजे सांगणारा उत्तम जरी सांगत असेल तर समजणारा, ग्रहण करणारा उत्तम नसेल तर याला मर्यादा ठरते. त्यामुळं उच्चतम माहिती देणारा, शास्त्रांचे दाखले देणारा, याला तुम्ही सक्षम गुरु म्हणू नाही शकत. मग कृष्णाला जेव्हा कळलं की या अर्जुनाला मी काय सांगतोय ते नाही समजत आहे, कृष्णानं अर्जुनाला गीता तत्वतः सांगायची बंद केली. मग कृष्णाला हे कळलं की हा अर्जुन माझं जे मार्गदर्शन, ज्ञान, शिकवणूक आहे ते का नाही समजू शकत. त्याचं कारण की अर्जुनानं त्याच्या चेतनेमध्ये यापूर्वीचे घेतलेल्या पारंपरिक ज्ञान, माहिती, अनुभव, काही रेफरन्सेस याचा आधार एकत्र करून कृष्णाचं ज्ञान, तो त्याच्या चेतनेत साचवलेला या सगळा डेटा आहे याच्यात फिल्टर करून तो समजून घेत. तो कृष्ण भगवान काय ते समजून सांगतात ते समजून घेत नाही. त्याच्या समजेचा आधारच भूतकाळात त्यानं साचवलेल्या जुने धारणा, मत, अनुभव, वाचन, समज, परंपरा ह्याच्या भिन्न भिन्नता आहे याच्यामध्ये. हा आधार जर दिव्य ज्ञान समजून घेण्यासाठी कोणी जर वापरत असेल तर मुळे आधारच चुकीचा आहे. मग कृष्णाला जेव्हा कळलं की हा आधार, याचा माझं ज्ञान समजून घेण्याचा आधारच याचा चुकीचा आहे, मग कृष्णाने काय केलं, ते सर्वोत्तम कसं आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ते सर्वोत्तम कसं, तर कृष्णाने अर्जुनाचं युद्ध क्षेत्रामध्येच चित्त, मन, हृदय शुद्ध करून टाकले. म्हणजे जुन्या सगळ्या समजा, धारणा, मत, ज्याच्यामध्ये काही चुकीच्या धारणा आहेत, चुकीची मतं, चुकीच्या परंपरा आहेत, चुकीची समज, चुकीचा अनुभवाचा समज, अशा अनेक चुकीमधून कृष्ण ज्ञान, गीता ज्ञान शक्य नाही. म्हणून जसं एखाद्याला इकडून तिकडं मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर या मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये रिकामपण, एम्प्टीनेस असणं आवश्यक आहे. बरोबर. तर कृष्णाने तेच केलं की अर्जुनाचं चेतना म्हणजे चित्त, कॉन्शियसनेस, मन शुद्धच करून टाकलं. मग अर्जुन अतिशय ग्रहणशील झाला. प्रतिवाद, प्रश्न, शंकाचा आधारच काढून टाकला आणि ही शुद्धी केली. तर हे प्रथम सर्वोत्तम गुरुचं लक्षण काय, की जसं उदाहरणार्थ पतंजली म्हणतात योगशास्त्रामध्ये चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे चेतनेमध्ये ज्या वृत्ती आहेत त्यांचा निरोध करा, अटकाव करा, काढून टाका. नाहीतर काय होईल, कोणीही तुम्हाला शिकवू दे, जर तुमच्या वृत्ती समजून घेत असतील तर नीट समज होणार नाही. म्हणून त्याचा निरोध करा, काढून टाका. मग तुम्ही आहे तसं ज्ञान, आहे तसा अनुभव घेण्यास सुयोग्य बनता. म्हणून कृष्णाने अर्जुनाच्या वृत्ती किंवा चेतनेतली अशुद्धी, अनुभव, गाभा काढून टाकला आणि हे दिव्य ज्ञान कृष्णाने अर्जुनाच्या अंतरंगामध्ये संप्रेषित केलं, ओतलं, भरलं त्याच्यामध्ये. तर हे दिव्य ज्ञान, ही दिव्य अवस्था
एखाद्या साधकाच्या हृदयामध्ये भरणे याला शास्त्रामध्ये प्राणाहुती देणे असं म्हणतात. प्राण म्हणजे ईश्वरीय ऊर्जा, आहुती म्हणजे देणे. तर कृष्णाने प्राणाहुतीच्या माध्यमातून हे गीता, हे दिव्य ज्ञान आणि अवस्था अर्जुनाच्या अंतरंगामध्ये संप्रेषित केली. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा, गृहीत धरा, कृष्ण भगवान 18 अध्याय, जवळपास 500हून जास्त श्लोक हे अर्जुनाला समजवत आहेत आणि 2 प्रतिपक्ष सेना ऐकतीये. का तर अर्जुनाला काहीतरी कृष्ण शिकवत आहेत. त्यापूर्वी भीष्माचार्याने शंख फुंकलाय युद्धाचा. दुसरं, कृष्ण भगवान गीतेमध्ये म्हणतात ही गीता लाखोंमध्ये एखाद्याला नीट वाचता येईल, अनेक लाखोंमध्ये एखाद्याला नीट समजेल आणि अनेक लाखोंमध्ये एखाद्याला ती जगता येईल. म्हणजे हे करणं, जगणं खूप कठीण आहे. तर सक्षम गुरु काय आहे की जो शिकवत नाही. सक्षम गुरु शिकण्यामधले अडथळे काढतो आणि शिक्षक शिकवत राहतो आणि गुरु अडथळे काढत असतो. याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणे म्हणतात. तर अशी योगिक ऊर्जा किंवा ईश्वरीय ऊर्जा, ज्याला मी मगाशी प्राणाहुती म्हटलं, तर प्राणाहुती देणारा आणि आंतरिक शुद्धीकरण आणणारा गुरुच फक्त सर्वोत्तम गुरु आहे असं सिद्ध होईल. तर आध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये आंतरिक शुद्धीकरण आणि ईश्वरीय ऊर्जेचं संप्रेषण करू शकेल ही क्षमता बाळगणारा सर्वोत्तम गुरु आहे. मग त्याच्यापूर्वी काही अंशी भिन्न भिन्न चेतनेच्या विस्तारात पोचलेला व्यक्ती त्या चेतनेच्या स्तरावरून काही संप्रेषण करत असेल तर ते उच्चतम संप्रेषण नाही आहे. म्हणून याला दुसरा समानार्थी शब्दही वापरलाय. त्याला म्हणतात योगिक शक्तीचं संप्रेषण, योगिक ऊर्जेचं संप्रेषण. मग योग म्हणजे ज्याच्यात एकरूपता, कनेक्शन किंवा मिलन झालेलं आहे. म्हणजे एखाद्या हयात गुरुचं त्या परमात्म्याशी योग झाला आहे, म्हणजे जोडणी, कनेक्शन किंवा मिलन झालं असेल, तर त्या योग झाल्याने त्या परमतत्वाची ऊर्जा त्याच्याकडे वाहते आणि तो गुरु त्याच्या संकल्प शक्तीनं ती योगिक शक्ती किंवा ती प्राण ऊर्जा तो साधकाच्या हृदयामध्ये संप्रेषित करतो. त्यानं काय होतं, इथं एक गुरु ईश्वराबद्दल माहिती देत होता आणि या गुरुने ईश्वरी अनुभव दिला. आता मजा इथून पहा की या अनुभवाने त्याच्याकडे ओढ तयार होईल ना. ओढ कशी तयार करायची? एक झाली माहिती आधारे तळमळ, म्हणजे एक प्रकारची उत्सुकता, पण अनुभव कुठे? बरोबर. तर प्राणाहुती हे तुम्हाला ईश्वरीय अनुभव देते. प्राणाहुती ग्रहण करावे याच्यासाठी शुद्धीकरण प्रथम केलं जातं. अजून सोपं होण्यासाठी मी एक छोटी स्टोरी सांगतो. एकदा समर्थ रामदास एका गावामध्ये काही दिवसांसाठी राहायला गेलेले असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते भिक्षा मागून खायचे. मग ते भिक्षा मागत असताना एक स्त्री त्यांना म्हणत असते की महाराज, मला काहीतरी बोध द्या की जेणेकरून माझे जीवन बदलू दे. या जीवनात मला फारसा आनंद किंवा माझा आध्यात्मिक प्रवास होतोय, बदल होतोय असं वाटत नाही, मला बोध हवाय. तर रामदास स्वामी ऐकतात आणि भिक्षा घेऊन निघून जातात. दुसऱ्या दिवशी ती स्त्री परत तेच म्हणते. असं जवळपास 8 दिवस चाललेलं असतं. 9व्या दिवशी रामदास स्वामींना जाणवतं की ही स्त्री खूप चिकट आहे, म्हणून तिला आता कसं मार्गदर्शन द्यायचं, बोध काय द्यायचा, या विचारानं ते एक काम करतात. आपलं भिक्षापात्र शेणात बुडवतात आणि त्या स्त्रीकडे जातात भिक्षा मागायला. तर स्त्रीकडे भिक्षा मागितल्यावर तर स्त्री म्हणते, पहा महाराज, खूप अशुद्ध पात्र आहे, प्रथम मी या पात्राला शुद्ध करते, मग भिक्षा देते. रामदास स्वामी आपलं भिक्षापात्र परत खेचतात आणि चालायला लागतात आणि म्हणतात, तुला बोध दिलाय मी. प्रथम ती स्त्री घाबरते, तिला वाटतं की महाराज नाराज झाले की काय.
दिवसभर या चिंतेत असते की ह्याच्यातून बोध तो काय आहे. ती चिंतन मनन करत असते आणि रात्री ती आपली दररोजची भांडी विसळत असते, घासत असते. दुधाचं भांड घासता घासता तिला बोध होतोय की या खरकट्या दुधाच्या भांड्यामध्ये जर मी परत एकदा दूध घेतलं तर नासेल ना. तसंच आमच्याकडे अगोदरच अशुद्धीनं भरलेली चेतना मन आहे. त्याच्यामध्ये एखाद्यानं दिव्य ऊर्जा, उदाहरणार्थ समर्थ रामदासांनी ऊर्जा भरलीच, काय झालं असतं? दुधासारखं झालं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना की आता तरी आमचे ह्याची दंडवत, नका करू नाश आयुष्याचा, चित्त आपुले शुद्ध करा. तर चित्तशुद्धी, रामदास स्वामी काय म्हणतात, चित्त शुद्ध नाही आहे, मी जरी ईश्वरीय ऊर्जा दिली तर उपयोग होणार नाही. मग चित्त शुद्ध करणारा पाहिजे ना, म्हणजे सर्वोत्तम. शुद्धी केली आणि त्याच्यामध्ये दिव्य ऊर्जा भरूच नाही शकला, उपयोग काय? आपल्याला विज्ञानात शिकवलंय की निसर्ग कुठंच पोकळी ठेवत नाही. अंतरंगातली अशुद्धी काढली, पोकळी तयार होईल, आणि त्याच्यात जर दिव्यत्वच भरलं नाही तर मग अशा शुद्धीचा उपयोग नाही. म्हणून सर्वोत्तम मार्गदर्शक गुरुचे लक्षण काय? की तो शिकवत नाही, तो शिक्षणातले अनुभवातले अडथळे म्हणजे शुद्धी काढतो, म्हणजे अशुद्धी काढतो, शुद्धी आणतो. ईश्वरीयत्वाबद्दल चर्चा, प्रवचन, माहिती देत नाही. तो ईश्वरीयत्वच तुमच्या अंतरंगात ओततो आणि तो सांगतो, मी माझ्याकडचे सर्वोत्तम मदत तुला दिलेली आहे. त्या साधकाचं एवढंच काम राहतं की त्यानं दिलेली शुद्धी मेंटेन करणं, त्यानं दिलेलं दिव्यत्व जतन करणं, पचवणं. तो जेवढं दिव्यत्व पचवेल तेवढा तो दिव्य बनेल ना. तर दिव्यत्व चर्चेनं बनत नाही, दिव्यत्व पचवण्यानं बनतं. म्हणून विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की असा गुरु, असा मार्गदर्शक शोधा ज्याच्यामध्ये राजयोग शिकवला जातो किंवा राजयोग त्याचा आधार आहे. आणि असा गुरु मिळवा किंवा मिळाला तर उत्तम की ज्याच्याकडे योगिक शक्ती, ईश्वरीय ऊर्जा किंवा प्राणाहुती देण्याची क्षमता आहे. तर प्राणाहुती आणि शुद्धीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण जे दिलं जातं ते आध्यात्मिक जगतातलं खात्रीशीर सर्वोत्तम प्रशिक्षणाचं माध्यम. मग याची उदाहरणं तुम्हाला जगातल्या सर्व धर्मांमध्ये मिळतील. अगदी इस्लाममध्ये जा, त्यांना विचारा वजू क्रिया काय आहे. ती वजू क्रिया मूळतः आंतरिक शुद्धीकरण होतं. जसं हिंदूंमध्ये आंतरिक शुद्धीकरण पुढे पुढे जाऊन गंगेत स्नान करण्यापर्यंत जाऊन अडकलं, तसं इस्लाम मधली वजू क्रिया बाह्य शारीरिक शुद्धीपर्यंत अडकली. तसं ख्रिश्चनांमध्ये बॅप्टाईज करणे ही क्रिया होती. बॅप्टाईज करण्याची क्रिया सुद्धा शुद्धीकरणच होती. तर सर्व धर्मांमध्ये प्रथम फार पूर्वी आंतरिक शुद्धीकरण हा महत्वाचा घटक होता की जो आता कोणी देताना करताना पाहायला मिळत नाही. त्याच्या पश्चात ईश्वरीय ऊर्जा देणारा किंवा संप्रेषित करणारा सक्षम मिळत नाही. मग त्याच्या खाली जे जे काही गुरुजी किंवा जे जे काही मोठेच लोक जे जे काही आम्हाला आध्यात्मिक सेवा पुरवत आहेत, आपण नक्कीच त्यांना कृतज्ञ राहायला हवं. पण ते या गोष्टीशी त्या जर तुलना केली तर आपल्याला फरक कळेल की सर्वोत्तम गुरु आणि भिन्न भिन्न अवस्थेला पोचलेले गुरु, अर्थात सर्व शिष्यांनी आपल्या गुरुचे कृतज्ञताच ठेवावी. तशा अर्थानं सर्वोत्तम गुरु हा शिकवणे टाळतो. कारण शास्त्र असं म्हणतं, एखाद्याला शिकायचंच असेल तर ह्या निसर्गामधले सर्व इशारे, निसर्गामधल्या सर्व हालचाली त्याला शिकवत असतात, पण त्याला ते कसं शिकायचं हे कळत नाही. म्हणून गुरु शिकवत नाही, तो कसं शिकायचं हे शिकवतो. तर ह्याला माझे गुरुजी काय म्हणतात, ते म्हणतात की ईश्वर म्हणतो मला लुटा,
ईश्वर सर्वव्यापी, सर्वत्र विस्तारलेला, फैलावलेला आहे. तो म्हणतो मला लुटा. आम्हाला लुटता येत नाही. आणि गुरु म्हणजे तो शिकवतो आम्हाला की कसं लुटायचं त्याला. समजा तुमच्या पर्सातून नदी वाहतीये, नदी तुमच्या भांड्यात उडून नाही पडत, तुम्हाला जाऊन घ्यावं लागतं. तसं अध्यात्मामध्ये हे एक मोठा आजकाल गैरसमज आहे की जिथं आम्ही ईश्वराला जाऊन म्हणतो, हे ईश्वरा तू मला स्वतःला देऊन टाक. त्याच्या विरोधात ईश्वर तिकडून म्हणतो मला घेऊन जा. तर घेऊन जाणारे कोण भेटतात का? म्हणून एक कीर्तन का भजन आहे, देह देवाऱ्यात नाही, देह नाही देवा, देव नाही देवाऱ्यात, देव चोरून नेहिल अशी कोणाची पुण्याई. तर आम्हाला देव चोरता येणं, घेता येणं सोपं आहे का? नाही. हेच तर गुरुची भूमिका आहे. आणि हेच तत्वतः ईश्वर करतो आहे का याची उदाहरणं मी तुमच्या विवेकावर सोडतो. तर आतापर्यंत तुम्ही गुरुपौर्णिमेबद्दल किंवा गुरुबद्दल, गुरु कसा ओळखायचा, गुरुची अवस्था काय असते, परिपूर्ण गुरु म्हणजे काय, या सर्वच प्रश्नांची आम्हाला उत्तरे मिळालेली आहेत. परंतु या सगळा जो सेशन आजचा आपला झालेला आहे त्याला तुम्ही एका वाक्यामध्ये कन्क्लूड करू शकाल काय? हो जरूर. जसं कबीर साहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय की गुरु बिन कछु नाही पाय. म्हणजे या आध्यात्मिक प्रवासात गुरुशिवाय काहीही प्राप्त करू शकत, हा त्याचा सार आहे. तर आज गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये आपण आलात आणि आम्हा सर्वांना जे काही मोलाचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मी रिअल हिरोज या टीमचे प्रथम अभिनंदन करतो की जे अशा पॉडकास्टिंगच्या माध्यमातून असे काही स्तुत्य प्रोग्रॅम, विषय, संकल्पना घेऊन ते लोकांसमोर येत आहेत. त्यांच्या पुढच्या भविष्याच्या प्रवासाला माझ्या अगदी हृदयापासून शुभेच्छा.